रुपया जसं म्हणतात त्यांनी समजून घेतलं म्हणजे मुळात त्यांच्याच गटामध्ये ऑपरेशन होतं. मी वारंवार सांगतो त्यांच्याच गटामध्ये ऑपरेशनचं काम सुरू आहे एका वेगळ्या गटाकडून आणि ते त्याही ऑपरेशनची सूत्र दिल्लीतून आणत आहे. त्याच्यामुळे हे आले असतील दिल्लीमध्ये. तुम्ही एका गटाचं नाव सांगितलं की तो गट कोणाच्या नेतृत्वामध्ये बाहेर पडू शकतो. तर असं आहे की मी त्याच्यावरती फार मत व्यक्त करणं योग्य नाही. जशी तुमच्याकडे माहिती असते तशी माझ्यासारख्या माणसाकडे ही माहिती असते आणि ते असायला पाहिजे. दिल्लीमध्ये रस्त्यावरती अशा अनेक माहिती आहेत असतात त्या माहितीचं संकलन सामंत होतं. मी कोणाचं नाव घेणार नाही. कोणाचंही नाव घेण्याचा मला अधिकार नाही. तो कोणावरती चिखलफेक करणं आरोप करणं हे योग्य नाही. अशा प्रकारे राजकीय पण काहीतरी घडतंय खतखतलंय आणि त्याचा स्फोट होऊ शकतो. केली चुका आणि झाले माका असे आपल्या कोकणामध्ये म्हणतात. काहीतरी करायला जातं की त्यांच्यावरती उलटू शकतो. तुमच्या पक्षाच्या खासदारांशी संपर्क साधला जातो. तुमच्याशी कधी संपर्क झाला नाही? एक लक्षात घ्या आमचे 9 खासदार 4 दिवसापूर्वी इथेच बैठकीला आले. प्रत्येकाच्या मतदारसंघाच्या अडचणी आहे. कोणत्याही प्रकारचा निधी विरोधी पक्षाच्या आमदारांना खासदारांना दिला जात नाही. त्यांची कोंडी केली जाते. स्पष्ट सूचना आहे त्या लोकशाहीमध्ये संविधान जिथे आम्ही वापरतो का आंबेडकर केंद्राच्या आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना आहे की विरोधी पक्षाच्या आमदारांच्या आणि खासदारांच्या कामांची दखल घ्यायची नाही. म्हणून यांच्या बापाचा पैसा आहे. जुनी भांडी करून यांच्या बापदादांनी पैसा गोळा केला विरोधीमध्ये. जनतेचा पैसा आहे महाराष्ट्राच्या आणि विरोधी पक्षाचे आमदार निवडून आले आहेत खासदार निवडून आले आहेत त्या भागाचा सुद्धा विकास होणं गरजेचं आहे. त्यांना कळत नाही. पण त्यांच्या स्पष्ट सूचना राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या इतर 2 उपमुख्यमंत्र्यांच्या आणि केंद्राच्या ही विरोधी पक्षांच्या आमदार खासदारांची कोणती कामं करायची नाही त्याने 1 रुपयाही निधी द्यायचा नाही. अशा प्रकारचं राज्य आणि देश आहे. तुमच्या शिवसेनेचे संभाजीनगरात 2 सदस्य भाजपकडे गेले असं काय प्रश्न आहे तुमच्या खासदारांची कोंडी केली जाते. आमच्या नाही देशभरातल्याच विरोधी पक्षाच्या आमदारांची देशभरातल्याच विरोधी पक्षाच्या खासदारांची अशा प्रकारे कोंडी केली जाते. ओरिसामध्ये निवडणूक झाली राज्यसभेत निवडून कोण आणले भाजपनं दिलीप रे कोण आहेत ज्यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली पोल स्कॅम ज्यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली शिक्षा ठोठावली तुरुंगवास भोगला त्याने शिक्षा भोगली अशा लोकांना तुम्ही निवडून आणता. पण ज्यांना लोकांनी निवडून दिलेला आहे प्रचंड मताधिक्यानं त्यांची तुम्ही कोंडी करताय. तुमच्या घरी जी बैठक झाली परवा तुम्ही म्हणते सगळे खासदार आले होते बैठकीत तुमच्या पक्षाचे त्यांनी या अनुषंगाने काही तुम्हाला माहिती दिली काही चर्चा झाली का? माहिती म्हणजे असंच नाही सगळ्यांचं जे दुःख आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये. आपण जाऊन महाराष्ट्रात काँग्रेसच्या आमदारांना विचारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विचारा जे काही लहान पक्ष आहेत समाजवादी पार्टी असेल त्यांना विचारा. तुम्ही विरोधी पक्षाच्या आमदारांना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना विकासाचा निधी देत नाही आणि हा पैशाची उधळपट्टी तुम्ही तुमच्यातच सुरू आहे. ही कोणती लोकशाही आहे? हे कोणत्या प्रकारचं राज्य चाललेलं आहे? म्हणजे जर ऑपरेशन टायगरची जी चर्चा आहे ते झालं तर त्यासाठी निधी आणि कोंडी हे कारण असं बघा की तुमचा हा प्रश्न चुकीचा आहे. पण गेल्या काही काळापासून अशा प्रकारे आमदारांच्या आणि खासदारांची कोणती निधी आमदारांना किंवा खासदारांना त्यांच्या भागातल्या जनतेला तोंड द्यावा लागतो अनेक कामासाठी. म्हणजे कोणीच सापडलेले खासदार गळाला लागू शकतात? अजिबात नाही अजिबात नाही. त्यांच्या गळाला फक्त दिलीप रे सारखेच खासदार लागू शकतात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराची आवक आहे ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाची आवक आहे
ज्यांच्याकडून दरोडे बलात्काराचे आरोप आहेत, बरं का, अशा लोकांनाच भारतीय जनता पक्ष आपल्या गळाला लावू शकतो. संभाजीनगरामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येणार असं चाललं होतं. संभाजीनगरात दोन्ही शिवसेना एकत्र येणार असं चाललं होतं आणि तुमच्या शिवसेनेचे 2 सदस्य भाजपकडे गेले काल रात्री अचानक असं कळलं. माझ्याकडे माहिती नाही, तो स्थानिक विषय आहे, मला बोलावं. सर अहिल्यानगरमध्ये एका 11 वर्षाच्या मुलीवरती ऍसिड फेकलं गेलेलं आहे. अनेक महिला महाराष्ट्रामध्ये 2-3 ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडल्या, लहान मुलींवरती अत्याचार केला. असं काही घडलेलं नाही हे सांगतो. असं देवेंद्र फडणवीस सांगतो. अधिवेशन चालू आहे, असं काहीही घडले नाही. सरकार सक्षम आहे, गृह खात्याचं लक्ष आहे, आमच्या राज्यामध्ये महिला आणि मुली सुरक्षित आहेत, देखील सुनांच्या केसाला धक्का लागणार नाही. विरोधक खोटा प्रचार करतायत. ज्या मुलीवरती ऍसिड टाकलेला आहे ती मुलगी नसून एक निर्जीव बाहुली होती, अशी उत्तर तुम्हाला यादीत मिळू शकतात. लक्षात घ्या, जे आंधळे झाले आहेत भ्रष्टाचाराने आणि पैशाने, त्यांना या राज्यातला अत्याचार दिसत नाहीये, महिलांवरील अत्याचार दिसत नाहीये, आणि त्यांच्या पक्षाच्या महिला नेत्या आहेत त्यांना ते कधीच दिसणार नाही. एका मुलीवरती जर ऍसिड फेकलेला याचा अर्थ, आणि अशा घटना या राज्यात वारंवार घडत असतील तर देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री म्हणून अपयशी आहात. वारंवार आम्ही सांगतो, तुम्हाला तुम्ही जरी तुमचा आत्मा जिवंत असेल तर तुम्ही गृह खात्याचा त्याग करा. सर 24 तुम्हाला तास वेळ नाही, तर तुम्हाला जो वेळ आहे तो फक्त आपल्या राजकीय विरोधकांवरती सुडानं कशा कारवाई करता येईल, खोटे गुन्हे कसे टाकता येतील, बरं का, विरोधकांची कोंडी कशी करता येईल, दादागिरी कशी करता येईल, या वेळ जातो. कायदा आणि व्यवस्था पूर्णपणे अपेक्षित. सर 24 तास उलट झाले त्या घटनेला, अद्यापर्यंत आरोपीचं स्केचही समोर आलेलं नाही, सीसीटीव्ही नाही. काय आरोपी देवेंद्र फडणवीसांचा अर्धावेळी दिल्लीत जातो, त्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वेळी दिल्लीत जातो दौरा घालण्यामध्ये. त्याला वेळ कुठे सगळं पाहिला आहे. धार्मिक स्वतंत्र विधेयकाला महिला आरक्षण बिल की इम्प्लीमेंटेशन को लेकर खड़गे ने सर किरण रिजिजू को पत्र लिखा और अरे लाइव जा रहा है भाई, तुम्हें दिख नहीं रहा क्या? लीडर ऑफ ऑपोजिशन महिला आरक्षण के बारे में उनका स्वागत करना चाहिए, शंका की जाना. राज्यसभा में जो क्रॉस वोटिंग हुई है सर, इसको लेकर राज्यसभा में क्रॉस वोटिंग भारतीय जनता पार्टी ने पैसा और अपनी सत्ता के बल पर, चाहे हरियाणा, चाहे बिहार हो, चाहे ओडिशा. ओडिशा में क्रॉस वोटिंग किसके लिए कर रहा है? ये बहुत बुद्धिमत्ता वाली पार्टी है ना. किसको चुनकर लाया? एक ऐसे व्यक्ति जिनके ऊपर कोड स्कैम में आरोप हुए, एफआईआर हुआ और जिसको कोर्ट ने पनिशमेंट किया, 3 साल की सजा दी. ऐसे व्यक्ति के लिए भारतीय जनता पार्टी ने ओडिशा में क्रॉस वोटिंग करवाया. वो जो विधायक जिसने क्रॉस वोटिंग किया है, चाहे बीजेडी हो या चाहे कांग्रेस हो, उनको 50-50 करोड़ से भी ज्यादा पैसा. कुछ पैसा मुंबई से गया था, मेरी जानकारी, मुंबई से मंगाया था. ये खरीदी और बिक्री में उनका टाइम जाता है. तो ऐसे व्यक्ति को चुनने में उनको शर्म नहीं आती भारतीय जनता पार्टी. और आप बुद्धिमान संस्कारी पार्टी है, क्या करें? सर, प्रसादरावच्या मुलाच्या लग्नात सहकुटुंब उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीवर प्रश्न निर्माण केला जातो. कारण प्रसादराव हे खूप जवळचे आहेत देवेंद्र फडणवीस यांचे, आणि सकाळीच स्वतंत्र धार्मिक जो हे आहे विधेयक आहे त्याला शिवसेनाचा जो पाठिंबा मिळत आहे, तर क्लोजनेस वाढली आहे का भाजपाने? काही प्रश्न उत्तर तुम्ही दिली, काय समजलं नाही. भाजप आणि ठाकरे जवळ येत आहेत का? म्हणजे असं म्हणते कशा हेच प्रसारला ज्याने शिवसेना भवन जाळून टाकू अशी भाषा केली. ठाकरे लग्नावर त्यांनी एवढंच म्हणा. पण शेवटी काय असतं की महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती आहे,
की अशा शुभप्रसंगी राजकारण आणायचं. मुलाचं लग्न आहे ते असलेलं राजकारण कुठे आलं? पण हे प्रसादला तुम्ही ज्यांचं नाव घेत आहेत ते, ज्याने शिवसेना भवन जाळण्याची आणि शिवसेना भवनावरती मोर्चा काढून दगड मारण्याची भाषा केली होती, तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि माझ्यासारखा शिवसैनिक हे दिसू शकत नाही. परराष्ट्र व्यवहार समितीने एक अहवाल दिला आहे. त्याच्यामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात दीर्घकालीन रणनीती स्पष्ट करण्याचा त्याच्यामध्ये सांगण्यात आले, सूचना करण्यात आल्या. कारण भारताची दीर्घकालीन रणनीती असली अचानक एक मित्र अचानक बदलतो. सपोर्ट म्हणजे परराष्ट्र व्यवहार समिती जी आहे, अहवाल समिती, तिथे काय बोलते? चांगली शिफारस, त्याची तुम्ही अत्यंत योग्य शिफारस. ही भारताला कोणतंही राष्ट्रीय धोरण नाही, विदेश धोरण नाही, राजकीय धोरण नाही. कॅप्टन अशोक खराटला सर बेड्या